पुण्यामध्ये जीबीएसच्या रुग्णाचा थैमान आपल्याला मांडलेला पाहायला मिळते. सोलापुरात देखील काही रुग्ण आता आढळून आले आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर आपल्यासोबत आहेत. सर, सोलापूरमध्ये देखील काही पेशंट आढळून आल्याचं कळत आहे, संशयित रुग्ण आहेत काही. काय नेमकी सध्या सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती आणि कशा पद्धतीनं उपचार पद्धती अवलंबली जाते? आता सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 पेशंट आहेत, त्यापैकी 4 संशयित आहे. संशयित म्हणजे क्लिनिकल डायग्नोसिसवर त्यांना असं वाटते की यांना GBSचा आजार झाला आहे, पण टेस्ट रिपोर्ट लॅब रिपोर्ट आतापर्यंत आला नाही आहे. पण आम्ही GBS म्हणूनच त्यांचा उपचार करत आहोत. एक माणसाची मृत्यू झाली होती, ते मूळ रहिवासी सोलापूरचे होते, पण ते पुण्यामध्ये 13-14 वर्षापासून राहत होते आणि आता जस्ट नुकतेच ते सोलापूरमध्ये आले होते. त्यांची दुर्दैवाने मृत्यू झाली आहे. तर एकूण 5 पेशंट आम्ही सांगू शकतो. सर, ज्या पेशंटचा मृत्यू झालेला आहे त्या पेशंटचा मृत्यू GBSमुळे झाला आहे असं आपण म्हणू शकतो? त्यांच्या जे लक्षण होता, त्यांचे लक्षणे सगळे GBSचे होते. आता रिपोर्ट आल्यावर कळेल की नक्की ते GBSचे होते किंवा नव्हते. साधारणतः कधीपर्यंत रिपोर्ट येऊ शकतील या संदर्भात काही माहिती? 3 आठवडा लागतात ॲक्च्युली. तर मला वाटतं की लवकरच रिपोर्ट आला पाहिजे. सर, लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे की काळजी कशी घेतली पाहिजे, नेमकं रुग्णाची लक्षणं काय असतात आणि काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे? भीतीबद्दल जसं मी पत्रकार परिषदमध्ये पण सांगितलं होतं, भीती करण्याची, घाबरून जाण्याची कुठल्या प्रकारचे कारण नाही आहे. नंबर 1 हा नॉन कम्युनिकेबल डिझीज आहे, असंसर्गजन्य. म्हणजे की जर मला झाला तर माझ्यापासून कोणी दुसऱ्याला जर ते माझ्या संपर्कात आले तर त्यांना होणार नाही, हे खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. नंबर 2, कोणकोणती काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल मी पत्रकार परिषदमध्ये सविस्तर सांगितलं आहे. मी पुन्हा सांगून देतो. पाणी आवर्जून आपण उकळून प्यावे, अन्न चांगले शिजवून खावे, स्वच्छता ठेवावी, हात वारंवार धुवावी. हे 4 गोष्टी जर आपण केले तर नक्की आपल्याला हे होणार नाही. तसेच जसं मी सांगितलं की 2 दिवसामध्ये आम्ही सर्वे सुरू करणार, हाऊस टू हाऊस सर्वे. तो हे खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. तसेच सर्वात जे महत्त्वपूर्ण बाब जे मला वाटते, सर्वात महत्त्वपूर्ण बाब असा आहे की जर लक्षण आपल्यामध्ये आपल्याला दिसायला लागले, कुठल्याही परिस्थितीमध्ये फार्मसीला जाऊन गोळ्या घेऊन स्वतःचा उपचार करू नका. आपण तत्काळ जेवढे डॉक्टर असतील किंवा जे अस्पताल असतील, सिव्हिल हॉस्पिटल असेल, PSC असेल, सब सेंटर असेल, जे पण असेल त्या ठिकाणी जाऊन आपण संपर्क करावे. स्वतःचा उपचार कृपया करू नका. हा खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे यामध्ये. सर, आपण हाऊस टू हाऊस सर्वेचं म्हणताय, काय नेमकं या हाऊस टू हाऊस सर्वेमध्ये केलं जाईल आणि कशा पद्धतीने त्याच्यातनं फायदा होणार आहे आपल्याला? आता त्याबद्दल आमची सकाळीच एक बैठक झाली आहे. पुन्हा संध्याकाळी आम्ही पुन्हा एक बैठक घेणार. आम्ही एक सिंपल क्वेश्चनर तयार करत आहोत. त्यामध्ये जर आपल्याला फीवर असेल किंवा जुलाब असेल, जे वेगवेगळे लक्षणे आहेत हा आजारचे, ते क्वेश्चनरमध्ये नमूद असेल आणि त्यामध्ये जर आम्ही सर्वे करणार आणि आम्ही आता डॉक्टर्स, आमचे डीन आणि सिव्हिल सर्जन ते ठरवत आहेत की 5-6 लक्षणांमध्ये किती लक्षणे जर आम्हाला दिसले तर आम्ही तो पेशंटला रेफर करू. त्यांना सांगू की आपण सिव्हिल हॉस्पिटल किंवा ग्रामीण रुग्णालय किंवा PSCमध्ये जाऊन एक वेळी तपासून घ्यावे. तर ते सर्वे आम्ही क्वेश्चनर आमच्या संध्याकाळीपर्यंत तयार होणार. त्यानंतर आशामार्फत प्रत्येक घरी जाऊन आम्ही तो सर्वे करून घेणार. असा त्याची प्लॅनिंग आहे. सर, एक रुग्णांना खर्चाच्या बाबतीत एक भीती वाटते की फार मोठा खर्च या आजारामध्ये होतो. यंत्रणा म्हणून काय आपण आवाहन करणार आहात, कशा पद्धतीने उपचार पद्धती अवलंबली जाणार आहे? बघा, आता आयुष्यमान भारतमध्ये 80,000 पासून वाढून ते 1,60,000 शासनाने आताच पत्र काढलं आहे की 1,60,000 पर्यंत कव्हर होईल. तसेच यामध्ये IB इम्युनोग्लोबिन जो मेडिसिन आहे त्याचे वायल असते तो लागेल आणि तो आम्ही DPDC मधून माननीय पालकमंत्री साहेबांशी आताच सकाळीच माझी चर्चा झाली. त्यांनी स्पष्टपणे सूचना दिली आहे की DPDC मधून इम्युनोग्लोबिनसाठी किंवा बाकी कुठल्याही औषधांसाठी जेवढे पैसे तुम्हाला लागतील तुम्ही लवकर DPDC मधून घ्या आणि ताबडतोब ते सर्व औषधीची तुम्ही खरेदी करून घ्या. तर त्याप्रमाणे आम्ही जेवढे औषधी लागणार, जे मेडिसिन्स लागणार ते सगळे आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि सब डिव्हिजनल हॉस्पिटलमध्ये आम्ही उपलब्ध करून देणार. सर, सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आठवडी बाजार आहेत, गर्दीची ठिकाणं आहेत. विशेषतः सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा सुरू आहे, तिथं देखील गड्ड्यावरती मोठी गर्दी होती आहे. या गर्दीच्या ठिकाणी कुठल्याही संसर्गाची भीती जास्त असते, वेगवेगळ्या आजारांची भीती जास्त असते. इथं खबरदारी म्हणून आपण काही करणार आहात का, लोकांना काही आवाहन करणार आहात का त्या संदर्भात? जसं मी सांगितलं आहे की हा असंसर्गजन्य आहे, नॉन कम्युनिकेबल डिझीज आहे. तर गर्दीमुळे यामध्ये पसराव होणार नाही हा आजारसाठी. तरीसुद्धा जे वेगवेगळे मेले आहेत किंवा जे पण वेगवेगळे त्योहार आहेत त्यामध्ये जे स्ट्रीट वेंडर्स आहेत, स्पेशली पाणीपुरीवाले आहेत किंवा जे वेगवेगळे खाण्याचे पदार्थ जे तयार करतात
त्यांचेवर आम्ही FDA मार्फत त्यांची तपासणी करून आणि तो संध्याकाळीला जसं मी सांगितले की बैठक आम्ही पुन्हा ठेवली आहे. FDAला आम्ही सूचना देणार की जे मेले आहेत, जसं आता सिद्धेश्वर मेला सुरू आहे, त्यामध्ये सर्व जे स्ट्रीट वेंडर्स आहे, जो खाणे का सामान विक्री करते, त्यांच्यासोबत आम्ही तपासणी आणि सगळे कारवाई करणार. लोकांना काय आव्हान असणार आहे? कारण पाणी तुम्ही सांगितलं की उघड्यावरचे जेवण असेल, खाणं असेल, पाणी उकळून पिणं असेल, या गोष्टी पाळल्या पाहिजेत. पण लोक बाहेर फिरतायत, लोक काळजी घेताना दिसत नाहीत, तर त्यांना काय आव्हान असणार आहे? कशा पद्धतीने त्यांनी काळजी घेतली पाहिजे? माझी हीच विनंती आहे सर्वांना की जसं मी सांगितले, पाणी उकळून प्यावे, अन्न चांगले शिजवून खावे, हात वारंवार धुवावे आणि जर कुठल्याही प्रकारचे लक्षणे आपल्याला दिसले तर आपण लवकर जवळील डॉक्टर किंवा अस्पतालला संपर्क करा. फार्मसीतून गोळ्या घेऊन स्वतःचा उपचार कृपया करू नका. एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. ते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर, घाबरण्याचं कारण नाही, मात्र स्वतःची काळजी घेतली पाहिजे असं आवाहन ते या निमित्तानं करतायत. आणि ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतील किंवा यंत्रणा म्हणून जे काम करणं गरजेचं आहे, त्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं देखील त्यांनी या माध्यमातून सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन युगल दिसा, आफताब शेख, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.